राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आता वेब पोर्टल लाडक्या बहिणींना करावी लागणार केवायसी। मानधन वेळेत मिळण्यासाठी केवायसी करा, मेघना बोर्डीकरांचं आवाहन। राज ठाकरेंची कल्याणमधील गुरुदेव ग्रँड हॉटेलला भेट। हॉटेलच्या मुख्यद्वारावरील अर्जुनाच्या मूर्तीची केली पाहणी। हॉटेलच्या मालकाला बोलावून मूर्तीची माहिती घेतली। दशावतार चित्रपटात संपूर्ण महाराष्ट्राची व्यथा। उद्धव ठाकरेंची दशावतार चित्रपटावर प्रतिक्रिया। धुळ्यात डीजे बंदी विरोधात डीजे चालक संघटनांचा मोर्चा। प्रशासन डीजे चालकांविरोधात दादागिरी करत असल्याचा आरोप। डीजे चालू करण्याची परवानगी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। भंडाऱ्यातील 2 शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर। शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड। सांगलीच्या जत तालुक्यातील ओढे नद्यांवरील पुलांची उंची वाढवा, अन्यथा आंदोलन करू, तुकाराम महाराजांचा इशारा। पंढरपुरात सांगोला तालुक्यात मध्यरात्री ढगफुटी। वाटंबरे, अकोला, कडलास, राजुरी, निजामपूर या गावात शेतीसह लोकवस्तीत पाणी। आमदार बाबासाहेब देशमुखांनी केली पाहणी। हिंगोलीत 14 वर्षीय तरुण बंधाऱ्याच्या पाण्यात पडून बेपत्ता। गावकऱ्यांकडून तरुणाचा शोध सुरू। डहाणू आणि विरार रेल्वे मार्गाचं चौपदरीकरणाचं काम हाती। पालघर जिल्ह्यात 7 नवीन स्थानकांची उभारणी करणार। प्रकल्प 2027 पर्यंत पूर्ण होणार। रेल्वे प्रशासनाकडून अंदाज व्यक्त। आंदेकर कुटुंबाच्या अडचणीत मोठी वाढ। सोनाली आंदेकरवर पुण्यात दुसरा गुन्हा दाखल। सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।